नमस्कार. पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली वारकरी संप्रदाय म्हणजे 18 पगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वाढत गेलेला भक्ती संप्रदाय. तर आज तुम्हाला पंढरपूरच्या संत नरहरी सोनाराची एक गोष्ट सांगतो बरं का. संत नरहरी सोनार यांचा धंदा होता दागिने बनवण्याचा. एकदा सावकाराच्या घरी विठ्ठलाच्या नवसाने मुलगा झाला आणि सावकाराने ठरवलं विठ्ठलाच्या कमरेसाठी सोन साखळी करावी. सावकार गेला नरहरी सोनाराकडे आणि नरहरी सोनारांनी त्यांना नकार दिला. कारण काय माहितीये? संत नरहरी सोनार होते शिवभक्त. शंकराशिवाय दुसऱ्या कुठल्या देवाचं तोंडही पाहायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. यावर उपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून देण्याचं ठरवलं. पण संत नरहरी सोनारांनी बनवलेली साखळी एकतर लहान तरी व्हायची नाहीतर मोठी तरी व्हायची. शेवटी संत नरहरी सोनारांनी डोळे बांधून विठ्ठलाचं माप घ्यायचं असं ठरवलं. झालं. संत नरहरी सोनार विठ्ठलाच्या मंदिरात आले आणि डोळे बांधलेल्या अवस्थेत विठ्ठलाचं माप घेऊ लागले आणि एक चमत्कार झाला. संत नरहरी सोनार विठ्ठलाच्या कमरेला हात घातला. त्यांना शंकराची व्याघ्र चर्म लागली. हात गळ्यापर्यंत नेला. त्यांना शेषनाग असल्याचं जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी पट्टी बांधली. परत पुन्हा तेच. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाची सेवा करत राहिले ते अखेरपर्यंत. माऊली संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैशव उपासक होते. त्यांचा जन्म श्रावण शुल्क 13 इसवी सन 1193 शके 1115च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध शुल्क त्रयोदशी या दिवशी असते. त्यांना गहिनीनाथ महाराजांकडून उपदेश आणि नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. विविध 18 पगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपुरामधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटवला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसाय चांगला जम बसवला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. पण साक्षात परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच आहे, शंकर भगवान आहे, शिव आणि विष्णू भिन्न नाहीत, एकच आहेत. हे सर्व देव विठ्ठलातच सामावले आहेत. नरहरी महाराजांचा जन्म हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले आणि पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. हरिहर याचा साक्षात्कार झाल्यानंतर नरहरींचे लक्ष व्यवसायाकडे कमी आणि भक्ती मार्गाकडे अधिक झाले. अन्य संतांच्या सहवासात त्यांना आनंद मिळू लागला. अभंग रचनेसाठी त्यांनी बराच काळ घालवला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा त्यांना सहवास लाभला व त्यांच्या ज्ञानाचा वाणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हटले जाते. संसार करता करता परमार्थ साधता येतो हे नरहरींनी फार मार्मिकपणे सांगितले. ब्रह्म हे सगुण आहे की निर्गुण याविषयी एखाद्या तत्वज्ञानाप्रमाणे सोनाराचा व्यवसाय करणारे नरहरी सहजपणे ब्रह्मतत्वाची व्याख्या सांगून जातात. देव एकमेव अद्वितीय आहे. त्यांना अनंत रूपे, अनंत वेश आणि अनेक अवतार घेतले असे तरी माणसाने इच्छित देवतांची उपासना केली पाहिजे असे ते नेहमी सांगत असत. माघ कृष्ण तृतीयेस विठ्ठलाचे नामस्मरण करता करता ते समाधीस्थ झाले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे. त्या काळी समाधीचा खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता. साक्षात मायबाप विठ्ठल रुक्मिणीसहित संत ज्ञानदेव, संत निवृत्ती, संत चोखामेळा, संत नामदेव उपस्थित होते. निवृत्ती मुख धरिले ज्ञानदेवा करविले पूजन नरहरीचे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.